5 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय परभणी येथे रिपब्लिकन युवा सेना परभणी शाखेच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते आज इथं जमलो आहोत। वैद्यकीय प्रशासनाला जिंतूर तालुक्यात वास्तव्यास असणाऱ्या बोगस डॉक्टरांविषयी वेळोवेळी निवेदनं देऊनही केवळ अर्थार्जनाचं साधन असल्याकारणाने तालुका आरोग्य अधिकारी दिनेश बोराळकर यांनी तालुक्यातील तब्बल 39 डॉक्टरांना पाठीशी घालण्याचं काम केलं आहे। वैद्यकीय प्रशासनाला तसेच तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना जिंतूर तालुक्यामध्ये तब्बल 39 नव्हे तर त्याहून अधिक डॉक्टर कार्यरत आहेत। कोणत्याही प्रकारची डिग्री त्यांच्याकडे नसताना जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचं काम ते लोक करत आहेत। ग्रामीण भागामध्ये या बोगस डॉक्टरांनी जे काही दवाखाने त्यांचे थाटले आहेत ते दवाखाने तात्काळ बंद व्हावे या मागणीसाठी आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे कळवलं होतं। परंतु मागच्या 14 ऑगस्ट रोजी वैद्यकीय प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकावर येलदरी येथे वास्तव्यास असणारे डॉक्टर रवींद्र अधिकारी या बोगस डॉक्टर इसमाने त्या वैद्यकीय पथकावर हमला केला। त्या प्राणघातक हल्ल्याप्रती सर्व समाजातून हळहळ करण्यात आली, परंतु तालुका आरोग्य अधिकारी बोराळकर साहेब यांनी पूर्णपणे त्या बोगस डॉक्टरांना पाठीशी घालण्याचं काम केलं आहे। हे बोगस डॉक्टर केवळ बोगस दवाखानेच चालवत नसून तालुक्यामध्ये तब्बल 7 ते 8 यांचे गर्भपात केंद्र आहेत आणि ते सर्व समाज माध्यमांना माहीत आहेत। तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वेळोवेळी कळूनही अद्यापपर्यंत या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही न झाल्यामुळे रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने आज आम्ही सर्व कार्यकर्ते प्रशासनाला आमच्या मागण्या मांडण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन घेऊन आज इथं जमलो आहोत। मागणी मान्य नाही होईल तर काय करणार? यानंतर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर अशाच पद्धतीचं आम्ही एक मोठं आंदोलन माननीय आरोग्यमंत्री मुंबई मंत्रालय येथे करणार आहोत।